आत्ता मला सुचलेला शेवटचा प्रश्न विचारतो की तुमचं एक घाबरू नकोस तू साधा प्रश्न तुम्ही आहे कधी काय झालं काय विचाराल नाही नाही की मी मरताना पण आर्ची गेली असं लोक म्हणतील, नाही. रिंकू गेली असं पण नाहीत म्हणणार पण मला. मग सैराट आणि कागरमध्ये 3 वर्ष गेली होती. हा 3 वर्ष गेली होती. हा मग या 3 वर्षात तू काय करत होतीस? अभ्यास शाळा. मार्क टीव्हीवर दाखवल्यावर मी काय स्वतः वाटतं बघितलं सर. आजच्या या मीडियाबद्दल, सोशल मीडिया म्हण किंवा एकूणच मीडिया, याबद्दल तुला काय वाटतं की प्रायव्हसी असायला पाहिजे, काही त्यांनी ठोकताळे बांधले पाहिजेत, एक लिमिट असलं पाहिजे? आणि मी एका माणसाला विचारलं कुठे आहे तो नागराज मंजुळे, तो म्हणाला- आणि तो मला म्हणाला मी आहे बोल. हो सो हो तू जेव्हा 12-13 वर्षाची होतीस, नागराज तुला भेटायचा होता, त्याच्या आधी तू मराठी सिनेमा बघत होतीस? मध्ये तुझा एक बातमी वाचली, मी जेव्हा खूप खचते तेव्हा मी आईला फोन करते असं तू एक स्टेटमेंट कुठेतरी केलं होतंस. फ्रेंड सर्कल मला कोणीच नाहीये, कारण माझं 10वीतच माझी शाळा सुटली. मी डिरेक्ट अण्णांच्याच सोबत वाढले ना. सो 30शीतली 35शीतली 40शीतली माणसं जी कोसला वगैरे वाचताय, सो मी मधलं आयुष्य स्किप झालंय. झक मारली आणि इंडस्ट्रीत आली. Oh God! आजपर्यंत तर मी सगळ्या नवीनच मुलांसोबत काम केलंय की. हे दुःख आहे का आनंद आहे? आनंद आहे, दुःख कशाचं? म्हणजे असं स्टार मिळाला नाही सोबत असं? सर आता माझ्या इच्छा आहेत तरी किती, माझा हा पण प्रश्न आहे.